विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत। मोठा मतदारसंघ असला की त्याच उमेदवाराचा प्रचार जे आहे ते घरातील कुटुंबातील सदस्य जे आहे ते करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची पुतणी ऐश्वर्या आता शंकर जगतापांना प्रचारासाठी मदत करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण तिच्यासोबत चर्चा करूयात। काय ऐश्वर्या, काय वाटतं तुला की कसा प्रतिसाद जो आहे तो शंकर जगतापांना मिळताना पाहायला मिळतो तुला? जिथे जाईल तिथे खूप पॉझिटिव्ह असं सगळीकडे वातावरण आहे। फक्त भाजपचं आणि महायुतीसाठी सगळे खूप पॉझिटिव्ह आहेत। प्रचार करत असताना तो आता भाऊंचा प्रचार केला, आईचा प्रचार केला, आता काकांचा प्रचार करते, काय वेगळं पण वाटते? वेगळं पण असं काहीच नाही। अख्खं जसं आईनी सांगितलं की जगताप घराणं हे 13 जणांचं नाही आहे, अख्खं चिंचवडच हे कुटुंब आहे। तर तसंच जाणवतं, अख्खं चिंचवडच कुटुंब जाणवतं। अच्छा, असं असलं तरी आपण पाहिलं तर आता महाविकास आघाडीच्या विरुद्ध भाजप महायुतीचे तुमचे शंकर जगताप उमेदवार आहेत, कसं आव्हान पाहायला मिळतं तिथे? आव्हान असं काही नाही आहे, कारण महायुतीचे जे पहिले विरोधक होते ते आता महायुतीचं पालन करण्यामुळे खूप हस्तखेळतं वातावरण झालेलं आहे। म्हणून जिथे आपण आधी कमी पडत होतो, एक खूप चांगलं झालं की डेव्हलपमेंटसाठी सगळे एकत्र आलेले आहेत, म्हणून खूप खेळीमेळीचं वातावरण आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।